नमस्कार हो. नमस्कार. आपलं नाव काय? अर्जुन पुजारी. अर्जुन पुजारी. बर, इथं ह्या मंदिरामध्ये किती वर्ष झाले सेवा करताय? आहे तिथे माळगरायचं काय ते हे झालंय जिप्समध्ये गेला त्यापर्यंत आपलं सेवा करायचं आपला पुजारी लोकांचा माळगरीचा आवश्यकच आहे. आम्ही नाही, किती वर्ष झालं सेवा करताय तुम्ही? आहे ते मी खायमच सेवा करताय. एक 10-15 वर्ष झाले. हां. बर. आणि हे तुमच्या बाजूला हे समाधी आहे, कुठल्या देवाची आहे? ते माळगऱ्याचा नातवंडाचा लेकाचा ही माग आहे ती समाधी. माळीचं समाधी ते माळगऱ्याचं आहे ते माळीने समाधी आहे हे. आणि ह्याच्या पाठीमाग सौंदर्याचं झाड आहे. हा सौंदर्य. हा, ती कुठली समाधी आहे? हो, मग माळगऱ्याचं तर समाधी गेलेलं आहे ते पहिली जुनी सौंदर्याचं झाड. आणि ते 4 याम इथं झालतं का? तिकडे खाली बिरोबा मंदिरापाशी याम मारलं होतं, स्वर्गातनं आलं होतं. इथं मारलं नाही ते 4 ते सोडून मठाला. बर बर बर. आणि तसंच ह्या माळिंगरायाच्या होलच्या मठावरती साक्षात शंकर पार्वती, ते खरं आहे का? शंकर पार्वती येऊन ते सौंदर्य झाड आहे ना त्यातनं येऊन त्यांनी मरत्याला उतरून त्यातनं बघून तिथे 600 शिखराला धज लावून जाते. मुंडास लावते. हा, मुंडास लावून जाते. ते कधी लावतात? ते रात्री 12 टायमाला अमावस्या दिवशी अमावस्येस लावते ते. आणि ही अजून एक चालूच आहे परंपरा. चालूच आहे. मग त्यानंतर मग हे होनूरच्या बिरोबाची माळेकराची भेट होते का? हा, भेट होते. कुठं होते ते? वड्यात होते. इथं वड्यात पाण्यामध्ये पालखी येते. पालखी माझी 7 पालखी येते, 7-8 पालखी येते. बर 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 बर. म्हणजे असे. आणि ही देव पण आपला शंकर पार्वती ह्या गावाला भेटा येत्या. हा, शंकर पार्वती येते. मग देव ही कुठल्या तर बिरोबाची चांगली सेवा केलेला आहे. हा, माळेकर आहे ना मानव रूपमध्ये बिरुदेवाचा सेवा केलेला आहे. सेवा केलेला आहे त्याने. त्या बाबा भगवंता तुम्ही मानव रूपमध्ये भक्ती केल्या म्हणतात कलियुगामध्ये लय सत्यवान खाई बघून त्यांनी शंकर पार्वतीनं बघायला आला होता सोडून मठाचा. मग भक्ती करताना तिने शेवटाला काय म्हणला, बाबा माळिंगराया तू मानवत आम्ही बघितलं का रे, केवळ भगवंत आम्हाला भागवला नाही. तू माळिंगराय काय मागताय मागा म्हणला त्यांनी. काय मागतो मागा म्हणलं तर आम्हाला काही नाही म्हणला माळिंगराय ना. शंकर भगवंताला भक्ताला काय म्हणला, अन्न वस्त्र श्री संपत धन दौलत भक्ताला द्या, भक्ताच्या घरी सोन्यात धूर निघू दे. माझा लेकाला माळिंगराय म्हणला, माझा लेकाला शब्दाला यश द्या, शब्दाला यश द्या, संकटात शा व्हा. भक्ताचं संकट आलं तर त्याला दूर करावं. माझा नावानं भंडार अंगार दिला, भंडार दिला हो की नाही, तिचा सोन्यासारखं हो. असा माळिंगरायानं शंकर पार्वतीला वरदक्षिणा मागितला. मग आहेत माळापातूरच्या लेकाला आम्ही वरदक्षिणा देतो म्हणून तिने वचन देतो म्हणून वचन दिलेलं शंकर पार्वतीनं. मग प्रत्येक वर्षाला मुंडास लावून जाते दोघ जण. कसं येऊन माळिंगराय म्हणत तर ही लेख म्हणला त्याला, ही लेकाला मागून माळिंगरायला लेख माळिंगरायला कसं जाऊ मोकळं जाऊ नये म्हणून शंकर पार्वती कैलासवरून ती धज जाणून त्यांनी शंकर माझ्यावाला माळिंगरायला भेटून धज करून परमात्माला जाते तिथे दोघं. लाहेवाचं मठ कुठे आहे? लाहेवा शिरडोन मठ तिकडेच आहे का? म्हणजे आपल्या माळापाला घेऊन स्वर्गात घेऊन जाण्यासाठी लाहेवा आले होते. आलं होतं मौनीनं आलं होतं. आला तर टायमाला काय केलं तिने नाही असं माळिंगराय महादेवच म्हणला तेव्हा टायमाला शंकर म्हणला की घावणार माळिंगराय नाव म्हणला. मग बघितला इथनं शिरडोन मठाचा बिरुदेवाचा सेवा करून ती पुन्हा निघाला. निघानंतर तिने लाहेवाचा त्या रेड्याचा गाडा घालून तिने आणला होता. संपूर्ण आणला. आल्याबरोबर तिने शिरडोन मठात माळिंगराय गेला. कुठं? पाणवरूनला गेला. पाणवरून गेला. पाणवरून मठात गेलो तर तिथं जाऊ तर सेवा करून बाहेर निघाला. लायवा गेला तिथं. मग गुरुदेवाला म्हणला कुठं आहे म्हणला माळिंगराय. आताच सेवा करून आता आरवडली गेला म्हणला तिने. आरवडली गेला मग आरवडली म्हणून विचार करून सेवा करून तिने कुठे गेला. गुरुदेवाला आरवडली घरापर्यंत विचारला कुठं आहे माळिंगराय म्हणून. आताच येऊन सत्य शिरडोनला गेला मला. असं मागोमाग तसं फिरत आला. ते लाया काय केलं होतं, एक इसचं घागर, एक अमृतचं घागर भरून आणलं होता. आता काय माळापा घावत नाही म्हणून तिने काय केला शेवटाला आता इसचं घागर होतो की मानव सगळा बस्ट कराव. मग तरी जवळ काय मला माळिंगराया मानव रूप मध्ये माळिंगराय म्हणत मीच आहे म्हणला. लायावाला मीच आहे म्हणून तर त्यानं जाळा होता ना, जाळा असं टाकायला गेला. हिचं जाळा हिच्या अंगावरचा पडला. लायावाला काढला
माळेगरात मी म्हणलं माळेगरात काय विचारला, तू सवसन आहे की दोष आहे म्हणला. मी सवसन आहे. कुठं तू सवसन दाखव म्हणला. नथ दाखवलं, नथ नव्हता. बरोबर. नथ नव्हतं त्याचं वटीत होता. अरे बापरे म्हणून तिने लायावा असं माती उकरायला. माती उपना तर माळेगरा बी भरून द्यायला. बघून सत्य भगवंत आहे म्हणून मला कळलं नाही बाबा माळेगरा तू लाई जास्त आहे बाबा मला. पाणी पिऊन म्हणला वटी झाड म्हणला. वटी झाडला की नाही खाली पडला. नथ घेतला घेऊन नथ नाकात घालून वाढला. नाकात घातला की नाही पण शेवटाला काय म्हणला, माळेगरा मी काय जात नाही, तुझा बहीण म्हणून बहीण म्हणून मी इथंच राहतो, मला जागा द्या मला. तर जागा दिली लहावर जागा दिलेली तिला शेवट मोठ्या बाजूला. बर 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 चालतंय. तरी आपल्या इथं नाव सांगा बघू. अर्जुन भरून पुजारी. भरून पुजारी. आपल्या या पुजारी पाहुणानं आपल्या म्हाळप्पाची सेवा करत असताना त्या म्हाळप्पाची थोडक्यात माहिती दिल्याबद्दल पुजारी मामाला नमस्कार आणि धन्यवाद. आणि तसेच म्हाळप्पान काही दिवस मेंढ्या राखल्या होत्या का? राखल्या होत्या. पहिला मेंढ्या राखून भिरुदेवचं सेवक केलंय. सेवा करताना युट्यूबवर आहे ना पंढरपूर मध्ये विचार केला, भक्ती म्हणून कोणी आहे म्हणून तिने विचार केला. धनगर मध्ये माळेगार आहे म्हणून मेंढ्या राखते म्हणे, येळभर मेंढ्या राखते. एका रात मध्ये 1000 लिंगाचं सेवा करते म्हणून युट्यूबवर आला तर पंढरपूर सोडून येऊस तर मग त्यांनी माळेगाराचे लेख चौघ लेख डिकमाळवर हे आहे त्याचं शेळ्या मेंढ्या राखून आणि आपल्या गुरुने काय सांगत ते ऐकलंय. कुठल्या विजापूर काय म्हणला, तू गुरु काय मागता, मला जीव मागल तर जीव देतो भगवंता, काय मागतो माग म्हणलं तर तिने होई म्हणला. होई म्हणलं तर तिने सोडा म्हटलं सेवा करून तिने विजापूरचं पाण्यावरचा फुला हे केला. मग मला बी हे मला खर्च जेवायचा म्हणलं वाघणीचा लिंबेळ डोंगर जाऊन खर्च बी आणला. खरूज तापून त्याला खरूज म्हणजे काय ते दुधाचं दूध गिन्ना, वाघिणीचा गिन्ना. गिन्ना घेऊन आला होता. गिन्ना घ्यायला तर शिरडून मत सगळं ते तयार करून जेव घातला. मग सत्य शिरडोन म्हणून शिवा पार्वती उतरलाय. सत्य शिरडोन शिव पार्वती म्हणजे शिरडोन म्हणलाय. शंकर पार्वती तत्व उतरले. मग इथं काय ना माझ्या सेवा करून आता इथे माहिती झाल्यावर त्यांनी शंकर महादेवाने येऊन इथं भेट करून तिला धजा लावून जायचे वर्षामध्ये. मग प्रत्येक वर्षी शंकर पार्वती येऊन लावून देत्या धजा लावून जाते. चला, या चॅनलला आपल्या पुजारी मामाने थोडक्यात मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.